मित्रांनो, तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवटचा प्रश्न जो डिस्कस करणार आहोत, तो येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत नक्कीच विचारला जाऊ शकतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 13 जून 2026 या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि अशाच दर्जेदार चालू घडामोडींवरील प्रश्नासाठी तुम्ही आजच MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आपण पहिला प्रश्न बघू. जून 2026 मध्ये 13 वर्षाखालील टेनिस क्रमवारीत जगातील नंबर 1 खेळाडू बनण्याचा मान कोणत्या भारतीय मुलीने मिळवला आहे? तर याचं उत्तर आहे सृष्टी किरण. सृष्टी किरण. तर सृष्टी किरण ही बंगलोरची रहिवासी आहे. तिने सलग 5 ITF ज्युनियर विजेतेपद जिंकले आहे आणि 7 वर्षाची असताना तिने सलग दोनदा AITA चॅम्पियनशिप जिंकणारी ती सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. तर यामध्ये महत्त्वाचा जो पॉइंट आहे हे तुम्ही नाव लक्षात ठेवा, सृष्टी किरण. आणि सृष्टी किरणने 13 वर्षाखाली जागतिक क्रमवारीत टेनिस क्रमवारीत जगातील नंबर 1 खेळाडूचा मान मिळवला आहे. तर हा पण एक महत्त्वाचा पॉइंट आहे, कारण की जगातील क्रमवारी आहे ही. तर हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. ते नाव लक्षात ठेवा तुम्ही. आणि सृष्टीकरण कुठलची रहिवासी आहे? ही बेंगलोरची रहिवासी आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. महिला T20 विश्वचषक 2026 चे आयोजन कोठे होत आहे? तर याचं उत्तर आहे इंग्लंड आणि वेल्स. इंग्लंड आणि वेल्स. तर ही स्पर्धा 12 जून ते 5 जुलै दरम्यान होणार आहे. एकूण 33 सामने 7 मैदानावर खेळवले जातील आणि अंतिम ऐतिहासिक सामना लॉर्ड्स मैदानावर होईल. तर या प्रश्नामध्ये तुम्ही कुठे होत आहे महिला T20 विश्वचषकचे आयोजन कुठे होत आहे? तर हे तुम्ही देशांचे नाव लक्षात ठेवा, इंग्लंड आणि वेल्स. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. महिला T20 विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच किती संघ सहभागी होत आहे? तर आता याचं योग्य उत्तर आहे 12 संघ. तर प्रथमच 12 संघांना या स्पर्धेत संधी देण्यात आली आहे. तर 2 गटांमध्ये प्रत्येकी 6 संघ विभागले गेले आहेत. तर भारताचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहे. तर या प्रश्नांमध्ये तुम्ही हे लक्षात ठेवा की एकूण किती संघ आहेत? ते प्रथमच आहेत. तर एकूण संघ आहेत 12 आणि हे प्रथमच 12 संघ सहभागी होत आहे महिला T20 विश्वचषकाच्या इतिहासात. आणि भारतीय संघाचे नेतृत्व कोणी केले आहे? कोण करत आहे? हा पॉइंट पण तुम्ही लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान ला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त किती रुपयांचे स्मारक नाणे जारी करण्यात आले? त्याचं उत्तर आहे 75 रुपये. तर 75 रुपयाचे स्मारक नाणे आणि 5 रुपयांचे टपाल तिकीटही जारी करण्यात आले. ही योजना 9 जून 2016 रोजी गर्भवती महिलांना मोफत सेवा देण्यासाठी सुरू झाली. दर महिन्याच्या 9 तारखेला मोफत आरोग्य तपासणीची सुविधा या अंतर्गत दिली जाते. तर या प्रश्नामध्ये तुम्ही किती रुपयांचे स्मारक नाणे जारी करण्यात आले हे तुम्ही लक्षात ठेवा. याच्यातला दुसरा महत्त्वाचा पॉइंट आहे की प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला किती वर्ष पूर्ण झाली? तर हा पण एक महत्त्वाचा पॉइंट आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. आणि या योजनेला 10 वर्ष पूर्ण झाली. आणि ही योजना कधी सुरू झाली हा पण पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. 9 जून रोजी ही योजना सुरू करण्यात आली. आणि याचा उद्देश काय आहे? गर्भवती महिलांना मोफत सेवा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. तर हे 4 पॉइंट तुम्ही यामध्ये लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. संगीत नाटक अकादमीने 2024 आणि 25 या सालासाठी एकूण किती कलाकारांना अकादमी पुरस्कार जाहीर केले आहेत? तर याचं उत्तर आहे 108 कलाकारांना. 108 कलाकारांना. तर 108 कलाकारांना 2024 आणि 2025 साठी अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आले. तर हे पुरस्कार संगीत, नृत्य आणि नाटक क्षेत्रातील योगदानासाठी दिले जातात. यामध्ये महत्त्वाचे पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा की किती कलाकारांना दिले? 2 वर्षासाठी दिले आहेत, 24 आणि 25. तर 108 कलाकारांना. आणि हे कशासाठी दिले जाते? तर संगीत, नृत्य आणि नाटक क्षेत्रातील योगदानासाठी दिले जातात. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू.
2026चा प्रतिष्ठेचा EMBO गोल्ड मेडल पुरस्कार कोणत्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला मिळाला? तर याचं उत्तर आहे गौतम डे. गौतम डे. तर पेशी विभाजनावरील म्हणजे सेल डिव्हिजनवरील संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. तर जीवन विज्ञान क्षेत्रातील म्हणजेच लाईफ सायन्सेस क्षेत्रातील युरोपमधील प्रतिष्ठित हा पुरस्कार आहे. तर त्या सध्या जर्मनीतील EMBL संस्थेत कार्यरत आहे. तर या प्रश्नामध्ये तुम्ही EMBO गोल्ड मेडल हा पुरस्कार कोणत्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला देण्यात आला, तर ह्यांचं नाव तुम्ही लक्षात ठेवा. हा पुरस्कार तुम्ही लक्षात ठेवा. आणि कशासाठी देण्यात आला? पेशी विभाजनातील संशोधनासाठी, पेशी विभाजनावरील संशोधनासाठी हा त्यांना देण्यात आला. हा पण तुम्ही पॉइंट लक्षात ठेवा. आणि हा जीवन विज्ञान क्षेत्रातील युरोपमधील प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. तर हा पण पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. सिप्री इयरबुक 2026 हा अहवाल कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो? तर याचं उत्तर आहे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे SIPRI. S म्हणजे स्टॉकहोम, I म्हणजे इंटरनॅशनल, P म्हणजे पीस, R म्हणजे रिसर्च आणि I म्हणजे इन्स्टिट्यूट. तर सिप्री म्हणजे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. तर ही संस्था जगभरातील शस्त्रास्त्रांची स्थिती आणि सुरक्षेचा, आंतरराष्ट्रीय सुरक्षेचा अभ्यास करते. तर निशस्त्रकरणावरील वार्षिक अहवाल म्हणजेच इयरबुक प्रसिद्ध करण्यासाठी ही संस्था प्रसिद्ध आहे. तर या प्रश्नामध्ये तुम्ही हा अहवाल लक्षात ठेवा. सिप्री इयरबुक 2026 सिप्री द्वारे या संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात येतो. तर ह्याचा फुल फॉर्म जो आहे हा तुम्ही लक्षात ठेवा. आणि ह्या संस्थेचा जो उद्देश आहे, ही कशासाठी कार्य करते, ही संस्था तुम्ही लक्षात ठेवा. ही जगभरातील शस्त्रास्त्रांची स्थिती आणि सुरक्षेचा अभ्यास करते. तर हे 3 पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, मी तुम्हाला जसे म्हणले होते, शेवटचा प्रश्न खूप महत्त्वाचा असणार आहे. तर शेवटचा प्रश्न आपण बघू. सिप्री 2026च्या अहवालानुसार लष्करी खर्चाच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर याचं उत्तर आहे 5वा. तर सिप्री अहवालानुसार हा जो भारताचा लष्करी खर्चाच्या बाबतीत जगात क्रमांक लागतो 5वा. तर हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. तर भारत 92.1 अब्ज डॉलर्सच्या खर्चासह जगातील 5वा सर्वात मोठा लष्करी खर्च करणारा देश आहे. तर याच्यात अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे, तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे लष्करी खर्च करण्याच्या बाबतीत. तर तुम्हाला मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तुम्हाला एका प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. सिप्री ही जी संस्था आहे, हिचा लॉंग फॉर्म तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही हे पण. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच दर्जेदार चालू घडामोडींवरील प्रश्नांसाठी MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.